हा एडी करंटचा प्रयोग करण्यासाठी आपल्याला लागतील 2 निओडायमियमचे चुंबक, ॲल्युमिनियमचा कॅन, प्रेस बटन्स, सायकलचा स्पोक, दोरा आणि रबराचा स्टँड. सुरुवातीला शीतपेयाचा ॲल्युमिनियमचा एक कॅन घ्या आणि त्याच्या झाकणाकडचा भाग कापून टाका. नंतर तो 3 समान भागांमध्ये कापून घ्या. हा झाला एक भाग. आणि आता उरलेला 2/3 भागही मध्यातून कापून घ्या. आता जो भाग रिंगसारखा आहे त्याच्या मधून कापून गुंडाळी करून तो तळाकडच्या भागात बसवून घ्या. असा जो अजून एक रिंगचा भाग उरलाय तोही मधोमध कापून घ्या आणि तळाच्या भागात बसवा. असं केल्यामुळे तळाच्या कॅनच्या उभ्या बाजू जाड होतील. आता एका जुन्या पेनचं टोपण घ्या आणि त्याच्या मोकळ्या भागावर एक छोटासा वॉशर चिकटवून घ्या. कॅनच्या तळात मधोमध छिद्र करा आणि हे टोपण आत सरकवून घ्या. एका रबर स्लिपरचा स्टँड बनवा. एका बाजूला बाटलीच्या झाकणामधून सुई घालून कॅन तरंगता ठेवण्याची व्यवस्था करा आणि त्याच्या जवळच चपलेत छिद्र करून त्यात एक प्रेस बटनाचा खळग्याचा भाग चिकटवून घ्या. 2 निओडायमियमचे शक्तिशाली चुंबक घ्या. ते कात्रीला चिकटतात, पण कॅन ॲल्युमिनियमचा असल्यामुळे चुंबक कॅनला चिकटणार नाही. ॲल्युमिनियमचा कॅन सुईवर तरंगता ठेवा. कॅन सुईवर अगदी मोकळा फिरायला हवा. रबराच्या एका छोट्या तुकड्यावर 2 चुंबक बसवून घ्या आणि रबराला दोरा बांधा. चुंबक जर फिरवले तर दोऱ्याला पीळ बसेल. असाच पीळ भरून घेऊन मग चुंबक कॅनमध्ये जर फिरते ठेवले तर कॅन कसा गोल गोल फिरतो पहा. चुंबक फिरताना कॅनला स्पर्श करणार नाहीत याची खबरदारी घ्या. फिरणाऱ्या चुंबकांमुळे कॅनमध्ये विद्युत तयार होऊन तो चुंबकीय होतो आणि निओडायमियमच्या चुंबकांमध्ये आणि कॅनमध्ये आकर्षण निर्माण होऊन कॅन फिरतो. अशा तयार होण्याला विजेला एडी करंट्स म्हणतात. आता हाच प्रयोग वेगळ्या प्रकाराने करून पाहू. एक छोटासा ॲल्युमिनियमचा कॅन घ्या. त्याच्या झाकणात एक प्रेस बटन खळग्याची बाजू कॅनच्या आत येईल असे चिकटवा. कॅनच्या तळात मधोमध छिद्र करा आणि त्यात रिफिलचा छोटासा तुकडा चिकटवा. हाही कॅन आता सुईवर तरंगता ठेवा. सुईचे टोक प्रेस बटनाच्या खळग्यात बसलं तर कॅन अगदी मोकळा फिरतो. 2 निओडायमियमचे चुंबक घ्या आणि ते रबराच्या एका तुकड्याच्या दोन्ही बाजूला लावा आणि रबरातून आरपार असा सायकलचा स्पोक घाला. आता स्पोक स्टँडमध्ये बसवलेल्या प्रेस बटनाच्या खळग्यात टेकवा आणि तो फिरवा. स्पोक बरोबरच मॅग्नेट्सही फिरतील आणि त्याचबरोबर कॅनही फिरायला लागतो. मॅग्नेट्स कॅनला लागणार नाहीत ह्याची खबरदारी घ्या. फिरणाऱ्या चुंबकांमुळे कॅनमध्ये जे एडी करंट्स तयार होतात त्यांच्या चुंबकीय बलामुळे हा प्रयोग होतो. असे हे एडी करंट्सचे 2 प्रयोग नक्की करून पहा.